चला तर विद्यार्थी मित्रांनो, 1.4 ज्यांना कठीण वाटते त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गुरुमय कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.3. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की. लेट्स स्टार्ट. 1.3. इथे बघा, आपल्याला क्रॅमर्स रूलनी गणितं सॉल्व करायची आहेत. क्रॅमर्स रूलनी गणितं सॉल्व करताना आपल्याला जेव्हा दोन इक्वेशन दिलेले असतात तेव्हा आपल्याला त्याच्या dx आणि dy काढायचा असतो. चला तर आपण आता इक्वेशन तयार करूया. 3x - 4y = 10 हे आहे इक्वेशन नंबर 1. 4 वरती आणि खाली अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. इथे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे डीची. डीची व्हॅल्यू काढताना आपल्याला डी म्हणजे असतो आपला डिटर्मिनंट. डिटर्मिनंट काढताना आपल्याला लिहायचं आहे 3 4 4ला या दुसऱ्यावाला 4ला मायनस साईन आहे म्हणून -4 3. इथे करताना आपल्याला करायचं आहे आता या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 3 × 3 -4 × 4 3 3 = 9 मायनस गेट प्लस 4 4 = 16. इथे आपलं डीची व्हॅल्यू आलेली आहे 25. ज्याप्रमाणे आपण डीची व्हॅल्यू काढली त्याचप्रमाणे आता व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला dxची. dxची व्हॅल्यू काढताना आपण लिहिणार आहे व्हेरिएबल्स. आता इथे व्हेरिएबल्स लिहिताना बघा, एक्सचे व्हेरिएबल्स लिहायचे नाही. तर आता आपल्याला कोणते लिहायचे आहे? 10 5 -4 आणि 3. इथं आपल्याला एक्सचे नंबर्स कोएफिशियंट घ्यायचे नाही. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करताना काय करणार आहे? 10 × 3 -4 × 5 10 3 = 30 मायनस गेट प्लस 4 5 = 20. या दोघांचा आन्सर येणार आहे आपलं 50. आता इथे आपल्याला व्हॅल्यू अगेन काढायची आहे dxची. काढलेली आहे. आता आपण व्हॅल्यू काढणार आहे dyची. dyची व्हॅल्यू काढताना आपल्याला y आणि yच्या सोबतचे नंबर घ्यायचे नाही. मग काय उरलं? 3 4 10 5. 3 × 5 -10 × 4 3 5 = 15 -10 4 = 40. 15मधून जर का 40 मायनस झाले तर इथे आन्सर येणार आहे आपलं -25. आता -25 आले, आपल्याला डी आलेलं आहे, dx आलेला आहे आणि dy आलेला आहे. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्सची. एक्सची व्हॅल्यू काढताना आपण लिहिणार आहे dx/d. dx आलेला आहे आपला 50 आणि डी आलेला आहे आपला 25. 25 1 = 25 आणि 25 2 चा आन्सर येणार आपलं इथे 2. ह्याचप्रमाणे आपण जर का वायची व्हॅल्यू काढली तर काय असेल? dy/d. -25/25 25 1 = 25 आन्सर येणार आहे आपलं -1. आपल्याला जर का एक्स आणि वायच्या व्हॅल्यू विचारल्या, x, y = 2, -1 हे असलेलं आहे आपलं आन्सर. इथे लिहिलेलं आहे दुसरं गणित. दुसरं गणित आहे नेक्स्ट सम. 4x + 3y - 4 = 0. 6x = 8 - 5y. हे इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स रूल सॉल्व करायच्या आपण काय बोलू की क्रॅमर्स रूल आपण या इक्वेशनने सॉल्व करू शकत नाही. आधी या इक्वेशनला आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय कसं करणार आहे? 4x + 3y = 4. 6x + 5y = 8. आपण काय केलं? -4ला इकडे नेलं, +4 झाले आणि -5ला आपण =च्या साईनच्या अनदर साईडनी ट्रान्सफर केलं तर +5y झाले. आता इथे आपल्याला जे इक्वेशन पाहिजे आहे हे आलेलं आहे इक्वेशन नंबर 1 अँड दिस इज इक्वेशन नंबर 2. आपल्याला आधी काढायचं आहे डी काढायसाठी आपण लिहिणार आहे 4 6 3 5.
अगेन आपल्याला आता इथे करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आपण करणार आहे 4 × 5 मायनस 3 × 6. आता 4 5 20 देन मायनस 3 6 18. 20मधून जर का 18 मायनस झाले तर आन्सर येणार आहे तुमचं 2. इथे आपला डी निघालेला आहे. आपल्याला आता काढायचं आहे dx. dxसाठी आपण काय करणार आहे, एक्सचे कोइफिशियंट्स नंबर घेणार नाही. तर मग काय उरलं 4 8 3 5. 4 × 5 मायनस 3 × 8. 4 5 20 मायनस 3 8 24. तर तुमचा आन्सर येणार आहे -4. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dy ची. dy ची व्हॅल्यू काढताना आपल्याला आता yचे नंबर्स आणि कोएफिशियंट घ्यायचे नाही. 4 6 4 8. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना 4 × 8 मायनस 4 × 6. 4 8 32 मायनस 6 4 24. आता जर का 32मधून जर का आपण -24 केले तर 32मधून -24 आपला आन्सर येणार आहे. आता इथे लिहिणार आहे आपण आता 8. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे एक्सची व्हॅल्यू काढायसाठी फॉर्म्युला असतो dx/d. आपला dx आलेला आहे -4/2. -2 1 2 2 2 4 देन मायनस साईन. अशाच प्रकारे आपण जर का yची व्हॅल्यू काढली तर काय असेल dy/d. dy किती आहे आपल्याला, dy आलेला आहे 8 आणि d आहे 2. सो आन्सर इज 4. म्हणजे अगेन आपले आता आन्सर आलेले आहेत x, y इज इक्वल्स टू -2, 4. इथे आपलं दुसरं पण गणित सॉल्व झालेलं आहे. इथे आपल्याला आता तिसरं गणित दिलेलं आहे. x + 2y इज इक्वल्स टू -1, 2x - 3y इज इक्वल्स टू 12. आता आपल्याला डीसाठी व्हेरिएबल्स नंबर्स काढायचे आहे. डीसाठी नंबर्स काय काढणार आहे आपण 1 2 2 -3. आता इथे अगेन करायचं आहे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × -3 मायनस 2 × 2. -3 - 4 आन्सर इज -7. आता इथे जर का केलं तर आपल्याला आलेलं आहे -3 आन्सर आलेलं आहे. अशाच प्रकारे आपण जर का आता dx काढला तर dxसाठी आपण काय करत असतो, एक्सचे नंबर घेत नाही. उरलं काय -1 12 2 -3. आता इथे काय होणार आहे -1 × -3 मायनस 2 × 12 मायनस मायनस गेट प्लस 3 मायनस 12 2 24. आता 3मधून जर का 24 मायनस झाले तर किती राहतील, तर आपल्याला माहिती आहे 3मधून 24 मायनस होत नाही. आपण -24मधून 3 मायनस करू आणि आन्सर येणार आहे आपलं -21. आता इथे आपल्याला dxची व्हॅल्यूसुद्धा निघालेली आहे. आता आपण काढणार आहे dy साठी आपल्याला yचे नंबर्स आता घ्यायचे नाही. मग काय राहिलं 2 1 2 -1 12. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 × 12 मायनस -1 × 2. 12 1 12 मायनस मायनस गेट प्लस 2 1 2 14 + 2 आन्सर इज 14. आता इथे आपल्याला dx आणि dy 3 नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत. यावरून आपण काय काढत असतो, यावरून आपण काढत असतो एक्ससाठी फॉर्म्युला काय आहे dx/d. आपला dx किती निघाला होता, आपला dx निघाला होता 21 आणि d निघाला होता -7. सो आपली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 3. अशाच प्रकारे आपण जर का आता y काढला तर yसाठी काय येणार आहे dy/d. dy तर काय असेल 14/- 7. सो इथे आपला आन्सर आलेला आहे -2. 7 1 7 and 7 2 14. आता आपलं x, y इज इक्वल्स टू आन्सर असेल 3, -2.
अशा प्रकारे इथे आपलं थर्ड गणितसुद्धा समजावून सांगण्यात आलेलं आहे. बघा आता इथे आपल्याला फोर्थ एक्झाम्पल बघा कसं दिलेलं आहे. 6x - 4y = -12, 6x - 3y = -2. आता इथे आपण काय करणार आहे, 6x - 4y = -12 लिहिणार आहे. हे असणार आहे आपलं इक्वेशन नंबर 1 आणि 8x - 3y = -2 हे असेल आपलं इक्वेशन नंबर 2. आता इथे बघा आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहे. या इक्वेशनवरून आपल्याला आता डी तर लगेच काढता येतो. डी तर काढणे खूप सोपी आहे. काय आहे, 6, 8 - 4 - 3. इथे आपल्याला करायचं काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 × -3 -4 × 8. 6 3 जा 18. सो आपल्याला लिहायचं आहे मायनस गेट प्लस 4 8 जा 4 8 जा किती होईल आता, तर 4 8 जा होणार आहे आपलं 32. आता प्लस मायनस आहे, मायनस प्लस आहे, तर इथे आपण काय करणार आहे, इथे आपण मायनस करणार आहे. आन्सर इज 14. आता आपल्याला काढायचं आहे डी एक्ससाठी आपण काय करणार आहे, एक्सचे व्हेरिएबल्स घेत नसतो. तर काय उरलं मग, -12 -2 -4 -3. आता सर्वांचं मायनस आहे आपल्याला मल्टिप्लिकेशन करताना. तर आपल्याला माहीत आहे जेव्हा मायनस येते तेव्हा आपण काय करत असतो, प्लस. तर चला आता इथे काय काय दिलेलं आहे, मायनस प्लस. आता इथे व्हॅल्यू कशाची काढायची होती आपल्याला, dx = -12 × -3 -12 × -3. सो आन्सर इज मायनस गेट प्लस 36. हे आहे आपलं 2. -4 × -2 2 4 जा 8. सो आन्सर इज -8. आता 36मधून जर का 8 मायनस झाले तर आन्सर किती येणार आहे, आन्सर येणार आहे आपलं 28. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, dy आता आपल्याला dy काढताना काय करायचं आहे, yचे कोइफिशियंट घ्यायचे नाही. मग काय राहिलं इथे, तर 6 8 -12 -2. सो 6 × 2 6 × -2 -12 × 8. आता -2 × 6 काय होईल, -12 मायनस गेट प्लस 12 8 जा. आता 12 8 जा काय होणार आहे, 96. आता जर का आपला आन्सर प्लस मायनस केलं, 96मधून 12 मायनस केलं तर आन्सर येणार आहे आपलं 84. आता व्हॅल्यू कशाची काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायसाठी फॉर्म्युला काय आहे, dx - dy. dx किती आलेला आहे, 28/14. 14 1 जा 14, 14 2 जा 28. आता आपल्याला काढायचं आहे yसाठी काय आहे, dy/d. सो dy आलेला आहे आपला 84/14. 84/14 14 6 जा, आन्सर इज 6. म्हणजे इथे आता आपला आन्सर आलेला आहे x, y = 2, 6. हे इथे आपला आन्सर आलेला आहे. इथे आपल्याला बघा आता 5वं गणित सॉल्व करायचं आहे. 5वं गणित काय दिलेलं आहे, 4m + 6n = 54. 3m + 2n = 28. आता हे आहे आपलं फर्स्ट इक्वेशन आणि इथे दिलेलं आहे आपण सेकंड इक्वेशन. आपल्याला सर्वात आधी काढायचा काय असतो, सगळ्यात आधी काढायचा असतो आपल्याला डी. आता डीसाठी व्हेरिएबल्स काय काय दिलेले आहे आपल्याला, 4 3 6 2. 4 × 2 -6 × 3. 4 2 जा 8 -10 3 जा 18. सो इथे आपला डीची व्हॅल्यू आलेली आहे -10. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे dxची. dxची व्हॅल्यू काढताना आपण काय करणार आहे, एक्सचे कोइफिशियंट. आता इथे एक्स आहे पण आपल्याला आता इथे कोणता काढायचा आहे, एम काढायचा आहे. एम काढताना मग आपण एमचे व्हेरिएबल घेणार नाही. मग काय आहे, 54 28 6 2. काय होईल, 54 × 2 -6 × 28. सो आता 54 2 जा
काय होईल 108 मायनस 6 इंटू 28. सो आन्सर इज 168. आता 108मधून जर का 168 आपण मायनस केले सो आन्सर येईल आपला आता -60. आता अशा प्रकारेच आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, dy म्हणजेच dnची व्हॅल्यू काढायची आहे. आता त्यामध्ये आपण काय करणार आहे, nची टर्म घेणार नाही. मग काय घेणार आहे 4 3 54 28. सो आता आपण आन्सर काय करणार आहे 4 इंटू 28 मायनस 54 इंटू 3. 428चा आपला आन्सर होणार आहे 112 मायनस 54 3चा होणार आहे आपलं 162. आता 112मधून मायनस जर का 162 केलं तर आन्सर येणार आहे आपलं -50. आता आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला एमची. एमची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे, dm अपॉन d काढणार आहे. dm किती आलेला आहे आपला -60 अपॉन -10. सो आपलं एमची व्हॅल्यू किती आलेली आहे आपली 6. तशाच प्रकारे जर का आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे तर आपण काय करू dn अपॉन d. dn किती आहे आपला -15, d आहे आपला -10. सो आपला आन्सर आलेला आहे इथे 5. म्हणजेच जर का आपल्याला m, n जर का काढायचं झालं तर m, n इज इक्वल्स टू 6, 5. धिस इज अवर आन्सर. बघा आता इथे पाहणार आहे आपण इक्वेशन नंबर 6. इक्वेशन नंबर 6साठी फर्स्ट एक्झाम्पल कोणतं आहे आपलं 2x + 3y इज इक्वल्स टू 2. सेकंड इक्वेशन आहे x - y अपॉन 2 इज इक्वल्स टू 1/2. आता आपण इक्वेशन सोपं बनवायसाठी आपण काय करू, मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन 2. जर का आपण इक्वेशन नंबर 2ला जर का आपण मल्टिप्लाय केलं 2ने तर काय इक्वेशन होईल 2x - 2y अपॉन 2 इज इक्वल्स टू 2/2. 2 गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल. इक्वेशन नवीन काय होणार आहे 2x - 1y इज इक्वल्स टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 3. तर आता आपल्या इथे इक्वेशन कोणते कोणते होणार आहे 2x + 3y इज इक्वल्स टू 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. आणि 2x - 1y इज इक्वल्स टू 1. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर आपण काय करणार आहे आता आपण इथे डी सॉल्व करणार आहे. डीसाठी आपल्याला डिटर्मिनंट काय पाहिजे आहे तर 2 2 3 -1. सो आपण इथे काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 2. -2 इंटू -1 इज इक्वल्स टू आन्सर इज -2 मायनस 2 3 जा 6. सो आन्सर इज इथे काय आलेला आहे आपला डी आलेला आहे इथे आपला -8. अशाच प्रकारे आपल्याला इथे काय काढायचं आहे आता तर आपल्याला dx काढायचं आहे. dxसाठी आता आपण काय करणार आहे एक्सचे व्हेरिएबल घेणार नाही. सो काय उरलं 2 1 3 -1. आता आपलं एवढं उरलेलं आहे तर आपण इथे काय करणार आहे आपण इथे करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1 देन -3 इंटू 1. 2 1 जा -2 इंटू -3. तर इथे बघा आपलं काय आलेलं आहे -2 -3 देन आन्सर इज -5. हे झालेलं आहे आपलं dx. आता आपल्याला काढायचं काय आपल्याला काढायचं आहे आता आपण काय करणार आहे dy काढायसाठी आपल्याला आता yचे व्हेरिएबल्स घ्यायचे नाही. काय आहे मग 2 2 2 1 2 इंटू 1 मायनस 2 इंटू 2. सो 2 1 जा 2 मायनस 2 2 जा 4. आन्सर आलेला आहे इथे आपल्याला आता इथे आपला आन्सर काय होणार आहे आता आपल्याला करायचं होतं इथे मायनस. सो आन्सर इज -2. आता आपल्याला काढायचं आहे x.
एक्ससाठी आपण काय करणार आहे, dx अपॉन डी. सो डी किती आहे आपला, तर आपल्याला डी दिलेला आहे -5 अपॉन -8. मायनस मायनस साईन कॅन्सल, आन्सर इज 5/8. अशाच प्रकारे आपण जर का y काढला तर काय असेल, dy अपॉन डी. आता dy अपॉन डी जर का आपण काढला तर काय असेल, आपलं काय असेल -2 अपॉन -8. मायनस मायनस साईन कॅन्सल, 1 1 जा 1, 1 4 जा 8. सो आन्सर इज 1/4. म्हणजे आपलं इथे आन्सर आलेलं आहे x, y इज इक्वल्स टू, आपला आन्सर काय असणार आहे x, yचं, तर x, y इज इक्वल्स टू आपला आन्सर येणार आहे 5/8 मायनस 1/4. दिस इज अवर आन्सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर का हा प्रॅक्टिस सेट समजला असेल आणि 1.4सुद्धा अशाच प्रकारे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.